नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता मोसंबीची फूट कशी झाली झाडाची. कॅमेरा समोर आण. हे बघा, संपूर्ण झाड एक नव्हे तर संपूर्ण झाड चांगल्या पद्धतीने निघलेले आहे. हे पाणीचं नियोजन असं केलेलं आहे सर, आपण जेव्हा झाड तानावर धरले ते पहिलं पाणी आपण मोकळ्या फडकीनं दिलं, त्याच्यानंतर 10 दिवसांनी परत मोकळं पाणी दिलं, त्याच्यानंतर मग 10 दिवसाचं अंतर ठेवून मग 15 दिवसांनी मध्ये फडका राहतो ना, त्या पद्धतीनं यांनी पाणी दिलं. झाड एकदम मस्त असे आगरी निघले नाही, काही नाही, चांगल्या पद्धतीनं झाड निघलं आपलं. तुम्ही बघा, संपूर्ण बघा सर. तुम्ही या पुढे या. हे बघा, अशी मस्त काही फुलाची गळ नाही होऊ लागली, काही नाही होऊ लागली. फक्त एक फवारणी केली, ती मावा पडला होता, या वातावरण खराब होतं त्यामुळे. फवारणी कोणती केली होती? फवारणी आम्ही साधी केली ती. मावा पडला होता ना, तर ओमिळा आणला होता, बस कीटकनाशक आणि बुरशीनाशक टाकलं होतं. मग त्याच्यानंतर एक पाणी दिलं आणि त्याच्यानंतर मग ठिंबक सिंचन टाकलं. बघा, एक फुटावर पाणी गळतं. हे बघा, हे खूप चांगलं आहे. माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांनी असं करून बघावे. खूप चांगले फायदे, औषध सोडायला, ड्रिचिंग करायला भरपूर फायदे यांनी. आता मस्त निघू लागलं. आता याला एक ड्रिचिंग खत सोडायचं आहे, जेणेकरून आपली ही फुलाची गळ नाही होणार. ह्याच्यात चांगलं मस्तपैकी जे आता हे मोसंबीचे हे निघा लागले ना गुंडे, ही गळ नाही होत, काही नाही होत. त्याला ड्रिचिंग खत सोडायचं. एकरी 5 किलो 05234 सोडायचं. त्याने काय होतं, झाडाची जी आगरी बी राहते, जी आगरी निघते ना, पुढे येऊन त्याला अशी फुलं येतात. आणि ते फुलं येऊन झाडाला जी फुलं येतात म्हणजे आगार स्टॉप होते, त्याला आगर स्टॉप नाही होत, अशी फुलं येते आणि त्याला अशी आणखीन फांटी फुटते, जेणेकरून झाड मोठं होतं. बघा सर, चांगलं आहे ना. ओके ओके. हे बघा, मस्त फोटो मस्त माल निघला बघा. तर आणखीन असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मोसंबीविषयी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नोंदवा. धन्यवाद.